जेव्हा माझी आई वारली तेव्हा मी खूप लहान होते आणि बाहुल्यांशी खेळायचे. तेव्हा मला मृत्यूबद्दल माहिती नव्हती. मला फक्त एवढेच आठवते की आई वधूच्या वेशात अर्थीवर झोपली होती आणि जेव्हा ती माझ्यापासून दूर गेली तेव्हा मला असे वाटले की कोणीतरी माझा श्वास रोखला आहे. माझ्या आजूबाजूला सगळे रडताना दिसत होते, पण मी फक्त बसून त्यांचे चेहरे पाहत होते आणि आईला शोधत होते. कदाचित मला माझ्या आतल्या वेदना शब्दांत कशा व्यक्त करायच्या हे माहीत नव्हते. मग माझ्या काकूंनी मला तिच्या मांडीवर घेतले. तिचे हात खूप संशयास्पद होते. तिच्या कुशीत आईसारखी ममता नव्हती. मग हळूहळू तो लॅपही निघून गेला. काही महिन्यांनी ती माझ्यापासून वेगळी झाली. जेव्हा जेव्हा मला माझ्या आईची आठवण यायची तेव्हा ती मला म्हणायची की रडणे थांबव, ती परत येणार नाही आणि मी गप्प राहायचे. माझ्या आईनंतर जर कोणाचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्शून गेले तर ते माझ्या वडिलांचे होते. त्याच्या मांडीवर बसून मी कधी हसायचे, कधी रडायचे, तो माझ्या सांत्वनाची शेवटची आशा होता, पण तेही त्यांच्या नोकरीत होते. ते म्हणाले, तू काकीकडे राहा, मला नवीन शहरात एकटे राहणे खूप कठीण जाईल. मी त्यावेळी काहीही बोलले नाही, फक्त मान हलवली, पण आतून मलाही असेच वाटत होते. जणू कोणीतरी माझा श्वास काढून घेतला होता, जणू मी आता माणूस नसून एक ओझे आहे जे इकडून तिकडे ढकलले जात होते. पहिल्यांदाच मला स्वतःवर काही जबाबदारी जाणवली. काकीचे घर माझ्यासाठी कधीच घर नव्हते. ते फक्त एक छत होते ज्याखाली मी श्वास घेण्यास शिकत होती. ती माझ्याशी खूप वाईट वागायची. त्याहूनही अधिक तिचे शब्द कडू आणि तीक्ष्ण होते, जे माझ्या हृदयाला बाणांसारखे भोसकत होते. तिच्या जाण्यानंतर मला हे दुःख जाणवले. माझे वडील जेव्हा जेव्हा माझ्याशी फोनवर बोलायचे तेव्हा मी त्यांना उघडपणे सांगायचे की मी आनंदी नाही, मला इथे राहायचे नाही, पण ते म्हणायचे, बेटा, सगळं ठीक आहे ना? काकू तुझी काळजी घेतात. मी बाबांना सांगायची की सगळं ठीक आहे कारण मला त्यांच्या समस्या वाढवायच्या नव्हत्या. असो, ते त्यांच्या कामात व्यस्त असायचे आणि त्यांच्या हास्यामागे लपलेला थकवा मला दिसत होता. घरी माझा आवाज गेला. खूप काम असायचं आणि जेव्हा जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा काकू पाहुण्यांशी माझ्याबद्दल वेगळ्या पद्धतीने बोलायच्या. जणू काही मी त्यांच्यावर ओझे आहे, जणू काही जबाबदारी पार पाडणे त्यांच्यावर ओझे आहे. ती माझ्या जावेची मुलगी आहे, ती आईशिवाय जन्माला आली आहे, आम्ही तिला वाढवले आणि पाहुणे निघून गेल्यावर ती मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. तिची आई गेली म्हणून आम्ही तिला वाढवले, हा एक उपकार समजा. मी आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत असे, माझे डोळे अनेकदा ओले होत असत. आमच्या चेहऱ्यांना कधीच मेकअप कसा करायचा हे कळत नव्हते. मला आठवते की एकदा एका नातेवाईकाने म्हटले होते, तू खूप काळी आहेस, तुला कोण कोण पसंत करेल? काकूही मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या की जर कोणी आंधळा असेल तरच काहीतरी होईल. या गोष्टींनी मला खंजीरसारखे भोसकले. मी आरशाशी असलेली मैत्री संपवली आणि बाहुलीचे केस विंचरणे बंद केले. मी स्वप्न पाहणे बंद केले. माझे जग तेच होते जे काकूंनी माझ्यासाठी निवडले होते. काकूंच्या मुलांना संध्याकाळी ट्युशनला जावे लागे. मी घरी स्वच्छता करत असे. जेव्हा मी तिला सांगितले की मलाही ट्युशनला जायचे आहे, तेव्हा काकू रागाने म्हणायच्या की माझ्याकडे इतके पैसे नाहीत की तू ट्युशनवर वाया घालवशील आणि तुला घरातील कामेही शिकावी लागतील. आणि शाळेत तू खूप मनाचा वापर करतेस, घरी फक्त आळस दाखवतेस. मग मी शांतपणे माझ्या आत आणखी एक रूप पाहिले, माझ्या इच्छांना दफन करत. एके दिवशी बाबा आले आणि मी काही दिवस आनंदी होते, खूप आनंदी होते. पप्पांनी फक्त माझ्या डोळ्यात पाहिले, कदाचित त्यांना समजले असेल किंवा नसेल, ते गप्प राहिले. ते गेल्यानंतर मी खूप रडले. माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले की वडील आपल्या मुलीचे सर्वात मोठे रक्षक असतात. माझ्यासाठी फक्त शांतता उरली होती, तीच शांतता मला आत खोलवर वेढून गेली होती. मला कोणीतरी विचारावे की तुला काय हवे आहे? पण ते कधीच घडले नाही. रात्री, जेव्हा सर्वजण झोपायचे, तेव्हा मी एका कोपऱ्यात लपून माझी डायरी लिहायचे. आज पाऊस पडला, मी भिजले नाही असे छोटे छोटे शब्द. मी कधी कोणाची आवडती होऊ शकेन का? हे शब्द माझ्याभोवती होते. एके दिवशी, माझ्या काकीने ती डायरी वाचली. ती म्हणाली, तू कुटुंबाबद्दल इतके बोलतेस, गप्प राहा नाहीतर लोक विचार करतील की आम्ही तुला बिघडवले आहे. त्या दिवशी डायरीही हिसकावून घेण्यात आली. मी अधिक गप्प झाले. त्यावेळी मला माहीत नव्हते की माझे मौन एके दिवशी कोणाचे तरी लक्ष माझ्याकडे वेधून घेईल. मला फक्त एवढेच माहीत होते की मला माझ्या आईचा आधार मिळणार नाही. ही केवळ एक कमतरता नाही तर ती एक अशी लढाई आहे जी दररोज लढली जाते.
एकटा आणि शस्त्रांशिवाय जेव्हा जेव्हा कोणताही सण यायचा तेव्हा माझ्या चुलत बहिणी कपडे, बूट, चप्पल सर्व काही घालायच्या. माझ्यासोबत कधीही नवीन काहीही घडत नाही. जेव्हा मी काकूंना विचारायचे तेव्हा डोळे खाली ठेवून, माझ्या मनात इच्छांचे वादळ लपलेले असे, तेव्हा त्या रागाने उत्तर द्यायच्या. मी तुझ्या आईची पोकळी भरून काढू शकत नाही, तुझ्या आईच्या मृत्यूला तुझीच चूक असल्यासारखे वागण्याची सवय लाव. जणू काही माझ्या इच्छांवर माझा कोणताही अधिकार नाही, उलट ती एक शिक्षा होती. माझे वडील माझ्यासाठी जे काही पैसे आणि भेटवस्तू पाठवत असत, ते सर्व माझी काकू तिच्या मुलांकडे ठेवत असे. ती ते स्वतःच्या मुलांवर खर्च करायची आणि मी काही मागितले की ती रागाच्या भरात म्हणायची की तुला घरात ठेवले आहे आणि तू सर्व अन्न आणि पाणी मोफत घेत आहेस. आता मी तुला राणी म्हणून ठेवू का? दुर्दैव म्हणा, तिचे शब्द माझ्या कानात गरम लोखंडासारखे घुमत राहायचे. माझे कपडे अनेकदा कोणीतरी फाडलेले किंवा काढून टाकलेले आढळायचे, कधीकधी माझ्या काकीच्या मुलीही. एकदा मी त्या कपड्यांपैकी एक घालण्यास नकार दिला, ज्या शर्टवर मोठा डाग होता, तेव्हा तिने माझा हात हलवला आणि म्हणाली, कृतज्ञ राहा, गद्दार मुली, जे काही आहे ते घाल, ही तुमची स्थिती आहे. मग तो दिवस आला जेव्हा काकू मला लग्नाच्या पार्टीला घेऊन गेल्या. वधू तिची दूरची नातेवाईक होती. तिने घरातल्या सर्व मुलांसाठी चांगले डिझायनर कपडे आणले. सर्वत्र खूप आवाज होता. सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज होते, सर्वांच्या डोळ्यात आनंद होता, पण मी जुन्या निर्जीव कपड्यांमध्ये गुंडाळलेली होती, जणू काही मी दुसऱ्याच काळातील स्त्री आहे. लग्नाला जाण्यापूर्वी मी आरशात स्वतःला पाहिले. माझ्या शर्टचा रंग फिकट पडला होता आणि माझ्या दुपट्ट्यालाही काही ठिकाणी विचित्र छिद्रे पडली होती. मी डोळे बंद केले आणि माझ्या आईचा सुगंधित दुपट्टा आठवला. तो दुपट्टा एकेकाळी माझ्यासाठी भेट होता. मी माझ्या हातांकडे पाहिले ज्यावर मेहंदी नव्हती. दिलचा कास. आता मी बांगड्यांचा एक छोटा संच घेऊन लग्नमंडपात पोहोचले. दिव्यांच्या लखलखाटामुळे डोळे आणखी चमकत होते. सर्वत्र हास्य आणि विनोद होते. मी मध्यभागी धुसर कापड घातले होते आणि सर्वांच्या नजरा माझ्या कपड्यांवर आणि केसांवर होत्या. ती माझ्या तोंडावर थांबायची आणि मग पटकन पुढे जायची. एखादी जुनी गोष्ट पाहून दूर पाहिल्यासारखे. माझे डोके झुकायचे आणि माझ्या हृदयात एक विचित्र वेदना जाणवायच्या. एक बाई माझ्याकडे आली आणि माझ्या काकूंना विचारले की ही कोण आहे? काकू हसल्या आणि म्हणाल्या की ती माझ्या जावेची मुलगी आहे आणि तिच्या आईशिवाय वाढत आहे. या मुलीला नवीन कपडे घालण्याची सवय नाही. मी ते शब्द ऐकले, पण ते शब्द माणसाला नाही तर आत्म्याला लागले असे वाटले. ही एक चेष्टा बनली होती. मी जाऊन एका कोपऱ्यात बसले. मला जाणवले की सर्वांची नजर माझ्यावर भेदक आहे, विशेषतः सुंदर कपडे घातलेल्या आणि मेहंदीने हात सजवून हसणाऱ्या मुलींकडे. त्यांचे शब्द, त्यांचे हास्य, त्यांचे रूप, हे सर्व एकत्र येऊन मला आठवण करून देते की मी त्यांच्यापैकी नाही. मी एका वेगळ्या माणसात राहणारी आहे. त्या मुली एकमेकांकडे पाहून हसत होत्या. कधीकधी ती माझ्याकडे बघून हळूवारपणे बोलत असे. एका मुलीने स्पष्टपणे सांगितले की ती कोणाची तरी पाहुणी दिसते, जणू ती मोलकरीण आहे, आणि सगळे हसले. माझ्या डोळ्यात पाणी आले, पण मी डोळे खाली केले आणि डोके खाली ठेवले. डोळ्यात अश्रू येऊ न देणे ही माझी ताकद आहे हे मी शिकले होते, अन्यथा मला कमकुवत म्हटले जाईल. काही वेळाने माझी काकू माझ्याकडे आली आणि मला शिव्या देऊन उठवले. जणू मी तिथे बसण्याच्या लायकीची नाही. ती म्हणाली, जा आणि पाहुण्यांना पाणी दे. तरीही माझे हातपाय ठीक आहेत. मी नकार दिला नाही, किंवा मी काहीही बोलले नाही. मी शांतपणे उठली आणि पाण्याकडे सरकली. माझ्या पावलांसोबतच माझे अंतर्मनही नष्ट होत होते. लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये जिथे मुली छान कपडे घालत असत, तिथे माझ्यासाठी आणखी एक परीक्षा सुरू झाली होती. संपूर्ण गर्दीत मी एकटीच होते जिथे लोक मोठ्याने हसत होते. माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती की माझी आई यावी, फक्त एका दिवसासाठी, फक्त एका क्षणासाठी. ती मला तिच्या मिठीत घेऊन म्हणेल की माझी मुलगी मला सर्वात प्रिय आहे. पण तो क्षण आला नाही आणि तो आवाजही आला नाही. तो कुठेतरी दाबून ठेवला गेला. जुन्या कपड्यांमध्ये मी होते. माझ्या मनात एक खोल शांतता होती. माझ्या आजूबाजूला नाच, गाणे आणि हास्याचे आवाज येत होते, पण माझ्यासाठी सर्व काही वेदनादायक होते. मी एका कोपऱ्यात बसून माझे बोट हलवत होते, जणू काही मी त्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. डोळे खाली होते, हृदय जड होते आणि श्वास जड होत होता. त्याच क्षणी माझ्या हृदयाला अचानक काहीतरी जाणवले. एक दृश्य जे मला भावले. मी हळूच डोके वर केले आणि तिथे दिव्यांमध्ये एक मुलगा उभा होता. त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर होती. तो लूक मऊ होता.
कदाचित ते रूपही अस्वस्थ होते, जणू काही ते मला ओळखण्याचा प्रयत्न करत होते, जणू काही ते काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते जे मी सांगू शकत नव्हते. हा मुलगा खूप देखणा होता, हलकी दाढी, स्वच्छ चेहरा आणि गंभीर डोळे. तो फक्त दिखावा करण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांपैकी एक वाटत नव्हता. तो शांत उभा राहिला, पण त्याचे डोळे बोलत होते. माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी घाबरून खाली पाहिले. हृदयाचे ठोके वाढले. पहिल्यांदाच कोणाच्या तरी नजरेने मला धक्का बसला, जणू कोणीतरी माझ्या आतली शांतता ऐकली असेल. माझे मन विचित्र वाटले. मी माझ्या हातांकडे पाहिले, तिथे मेहंदी नव्हती, दागिने नव्हते, फक्त शांततेचे आणि कामाच्या थकव्याचे चिन्ह होते. मी माझ्या ओठांकडे पाहिले, जे त्या मेळाव्याच्या रंगात कुठेतरी हरवले होते, पण तरीही त्या डोळ्यांनी त्या मेळाव्यापासून वेगळे होऊन माझ्यावर उठल्यासारखे वाटत होते. काकू माझ्याकडे आल्या आणि माझी मान वाकलेली पाहून त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. थोडं काम कर, तू बसायला नाही आली आहेस. तिच्या आवाजात तोच राग होता जो मी रोज ऐकत होते, पण आज काहीतरी वेगळंच होतं आणि तिच्या शिव्याही त्यावर काहीच परिणाम करत नव्हत्या, कारण ती शांतता अजूनही माझ्या कानात घुमत होती. काकूंनी ओरडून मला उठवले आणि समोरच्या टेबलावर प्लेट व्यवस्थित करायला सांगितले. मी खाली पाहिले आणि तिथे काम करायला सुरुवात केली, पण माझ्या मनात एक वादळ घोंघावत होते. जणू काही कोणीतरी माझ्या अस्तित्वाची साक्ष अनेक वर्षांनी दिली असेल, जणू काही मी त्या गर्दीत फक्त एक सावली नाहीये. मी पुन्हा गुप्तपणे त्याकडे पाहिले. तो अजूनही तिथेच उभा होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. कदाचित मला अशा अवस्थेत पाहून तो अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असेल की मी कोण आहे, एक दासी, एक बिनबोभाट पाहुणी किंवा गरजेनुसार या मेळाव्यात आणलेली एखादी व्यक्ती. पण त्याच्या नजरेत माझ्याबद्दल कोणताही द्वेष दिसत नव्हता. त्याला माझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती. एक अशी समस्या ज्याबद्दल तो बोलू शकत नव्हता. पाहुणे आले आणि त्यांनी त्याचे स्वागत केले आणि मंद स्मितहास्य केले. असे दिसून आले की तो शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीचा सीईओ होता, वधूच्या कुटुंबातील मित्रांपैकी एक होता आणि लग्न समारंभातील सर्वात खास माणूस होता आणि व्यवसायातही प्रामाणिक होता. पण मी काहीच ऐकत नव्हते. मी क्षणभर स्वतःवर नियंत्रण ठेवत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यांनी माझी शांतता पाहिली. माझ्या मनात काहीतरी विचित्र वाटत होते. हा आनंद नव्हता किंवा हा कोणताही गोंधळ नव्हता, तो माझ्या आत कोणीतरी सोडलेला प्रभाव होता. काहीही न बोलता, स्पर्श न करता मी स्वतःला म्हणाले, कदाचित ते असे क्षण असतील ज्यांना कथांमध्ये पहिल्या नजरेचा परिणाम म्हणतात, पण माझ्यासाठी हे पहिल्यांदाच होते. कोणीतरी माझ्याकडे असे पाहिले की जणू मी फक्त एक सक्ती नाही, ओझे नाही, तर एक माणूस आहे. माझ्या आतही भावना आहेत. मी अनेक वेळा चोरून आजूबाजूला पाहिले. कधी तो बोलत असायचा, कधी शांत बसून असायचा, पण प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यातील ती पहिली नजर मला चुकायची. तिथून परतताना एक नजर माझ्या हृदयाला भिडली. काकू वारंवार त्या लग्नाबद्दल वाईट बोलत होत्या, जणू काही तिच्याशिवाय तिथे असलेले सगळे मूर्ख होते. पण माझे कान दुसरीकडेच होते. मी गप्प होते, पण माझे मन मोकळेपणाने बोलत होते. मी बाहेर पडले आणि दिव्यांच्या तारा मागे राहिल्या होत्या, पण एक दृश्य माझ्यासोबत येत होते, जणू कोणीतरी माझ्या आतला आरसा साफ केला असेल आणि मी तो पहिल्यांदाच पाहत होते. मी माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहू लागले. कदाचित मी फक्त जुन्या कपड्यांमध्ये लग्नासारखी मुलगी नव्हते. कदाचित मीही कोणाच्या तरी नजरेत काहीतरी बोलण्यास सक्षम होते. कदाचित शांतता बोलते. त्याचे ऐकायला कोणी असेल तर 2 दिवस झाले होते. पण त्या संध्याकाळची प्रत्येक प्रतिमा माझ्या मनात खोलवर रुजलेली दिसत होती. ते दृश्य, तो क्षण, ती शांतता, हे सगळं माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होतं. त्या दिवशी काकूंनी मला कामात व्यस्त ठेवले. माझे हात साफसफाई, भांडी, साफसफाई आणि धुण्याचे काम करत राहिले, पण माझे मन दुसरीकडेच होते. माझ्या मनात एक अपूर्ण प्रश्न निर्माण होत होता, ते दृश्य फक्त योगायोग होते की त्यामागे दुसरे कोणी होते? त्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर मी रस्त्याच्या कडेला हळू चालत होते. हवामान थंड होते, सूर्य मावळण्याच्या बेतात होता, माझ्या खांद्याला दुखापत झाली होती आणि एक विचित्र डोकेदुखी होती. मी दिवसभर शांतपणे अभ्यास केला. मी कोणाशीही जास्त बोलले नाही. माझे हृदय विचित्रपणे अस्वस्थ होते, जणू काहीतरी घडणार आहे. आणि मग रस्त्याच्या कडेला एक मोठी गाडी थांबली. काळ्या चष्म्यांसह स्वच्छ, काळ्या रंगाच्या त्या चष्म्याने माझे हृदय क्षणभर थांबले. मी सरळ समोर पाहिले, तोच मुलगा, तोच चेहरा, तीच गाडी. त्याने हळूहळू त्याची काच खाली केली.
जेव्हा मी जवळ गेले तेव्हा ज्या चेहऱ्याने माझे लक्ष पहिल्यांदा स्वतःकडे वेधले होते, त्याने माझे स्वागत केले. त्याचा आवाज मऊ होता. जमिनीच्या नजरेतून गाडी इथून पायी जात होती. तुम्हाला हवे तर मी तुम्हाला जाऊ देईन. मला त्याचा आवाज ऐकू येत होता, पण मी गप्प राहिले. मला भीती वाटली म्हणून नाही तर माझी जीभ बांधलेली आहे असे वाटले. कारण काल माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते किंवा कोणी माझ्यावर कोणताही दबाव आणत नव्हते. त्याने फक्त एकच गोष्ट सांगितली आणि तीही प्रेमाने आणि मोठ्या आदराने. मी वर पाहिले आणि त्याचे डोळे पुन्हा माझ्यावर रोखले गेले. त्याच्या डोळ्यात कोणतीही विनवणी नव्हती, फक्त एक मूक प्रश्न आणि एक सौम्यता होती जी मी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. पण माझ्या आतली साखळी अजून तुटायला तयार नव्हती. मी नकार दिला, मला जायचे नाही. मी हळूहळू पुढे जाऊ लागले. तो मागे लागला नाही, काहीही बोलला नाही. मी तिथेच उभी होते, पण मला माहीत होते की माझ्या शांततेने त्याला संदेश दिला होता. घरी परतल्यानंतर काकूंनी तेच प्रश्न विचारले जे ती रोज विचारायची, तू कुठे होतीस, उशीर का झाला, काही ऐकू आले का? मी काहीही न बोलता माझ्या खोलीत गेले. माझे हृदय हळूहळू धडधडत होते. मला कधीच न आलेले हे वर्तन कोणीतरी जाणवले होते. रात्री, जेव्हा सर्वजण झोपले होते, तेव्हा मी माझी डायरी काढली जी मी जुन्या कपड्यांखाली लपवली होती. मी लिहिले की आज मी त्याला पुन्हा भेटले. त्याने काहीही सांगितले नाही, फक्त मला विचारले. मी काहीही बोलले नाही, फक्त नकार दिला. पण असे वाटले की कोणीतरी माझ्या हृदयातील वेदना उघड केल्या आहेत. कुठेही प्रकाश नव्हता, पण आशा नक्कीच होती. त्या रात्री मी अस्वस्थ होते आणि रात्रभर झोपू शकले नाही, पण माझ्या दुसऱ्या स्वप्नातही तोच चेहरा आणि तोच आवाज सतत घुमत होता. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला वचन दिले की मी माझी शांतता समजून घेईन आणि यावेळी जर मला काही सांगायचे असेल तर मी ते नक्कीच सांगेन. पण सध्या तरी तो एक क्षण पुरेसा होता जेव्हा कोणीतरी माझी शांतता ऐकली. त्याने ते जबरदस्तीने तोडण्याचा प्रयत्न केला नाही. हा पहिला क्षण होता जेव्हा मला वाटले की कदाचित कोणीतरी माझ्या मौनाला माझ्या शब्दांइतकेच महत्त्व देते. कदाचित ही नियती शांतपणे जे लिहिते त्याची सुरुवात होती. मी काहीही न बोलता त्या क्षणाचा एक भाग झाले होते. सकाळची सुरुवात सामान्य झाली, पण दिवसभरात थोडी अस्वस्थता होती. जणू काही हवेत काहीतरी बदलत आहे. कॉलेजला जाताना मी स्वतःला आरशात पाहिले, तेच साधे कपडे घातलेले. तीच शांतता जी आता माझी ओळख बनली होती. पण आज त्या शांततेत थोडासा आवाज येत होता. जणू काही हृदयात काहीतरी हालचाल सुरू झाली आहे. जणू भावना दीर्घ झोपेतून जागे होत आहेत. कॉलेजच्या बाहेर तोच रस्ता, तेच झाड, तोच हलका सूर्यप्रकाश, तीच गाडी अगदी कालसारखी. यावेळी तो बाहेर आला नाही, त्याने फक्त गाडीची खिडकी खाली केली आणि ड्रायव्हरच्या सीटवरून तोच चेहरा दिसत होता. तो काही वेळ शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला, नंतर डोळे खाली ठेवले. हे मला सुरक्षित ठिकाण वाटत होते, पण नंतर त्याने गोष्टी आणखी पुढे टाकल्या. ते पैसे असतील, मी ते पॅकेट घेतले. त्यासोबत एक कागद आणि एक चिठ्ठी होती. माझी पावले तिथेच थांबली. माझे हात आपोआप पुढे सरकले आणि मी काहीही न बोलता आणि नजर न लावता पॅकेट घेतले. तोही काहीच बोलला नाही, फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी किंवा त्याला समजले असेल तर त्याने किंचित मान हलवली. कॉलेजमध्ये प्रवेश करताच माझा श्वास रोखला गेला. मी पटकन वॉशरूममध्ये गेले, दार बंद केले आणि खिशातून लिफाफा काढला. त्या कागदाच्या तुकड्यावर लिहिले होते, तुझी शांतता मला अस्वस्थ करते. शब्द खूप कमी होते, पण हृदयावर त्यांचे वजन खूप जास्त होते. मी बराच वेळ त्या चिठ्ठीकडे पाहत राहिली, जणू कोणीतरी माझ्या हृदयाचे पडदे फाडून टाकले आहेत. माझ्या शांततेबद्दल हे शब्द बाहेर आले, सर्वांनी मला कमकुवत आणि असहाय्य म्हटले. ती कुणासाठी तरी समस्या बनत होती, जणू कोणीतरी त्या शांततेचे दुःख अनुभवत होते. दिवसभर माझी बोटे त्या चिठ्ठीला पुन्हा पुन्हा स्पर्श करत राहिली. मी कोणाशीही बोलले नाही कारण हृदयाच्या आत चाललेला हा आवाज बाहेर पडू इच्छित होता, पण हृदयाचे ठोके आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते पूर्वीपेक्षा जास्त आक्रमक झाली होती. मी अस्वस्थ होती, पण काही प्रमाणात आनंदीही होती. पुढचे काही दिवस तो दिसला. कधी गाडीत बसून, कधी झाडाच्या सावलीखाली उभे राहून. पण तो पुढे गेला, त्याने कोणतेही प्रश्न विचारले नाहीत, फक्त तिथेच उभा राहिला, जणू त्याचे शांतता माझ्या शांततेशी अगदी जुळते. जणू तो मला वेळ देत होता असे वाटत होते. तुला माझ्या इच्छा, माझा विश्वास जिंकायचा आहे. तो मुलांच्या आक्रमक वर्तनापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. जे आवाज उठवतात, जे त्यांच्या शब्दात विष लपवतात, जे डोळ्यांतून आदर हिरावून घेतात.
तो शांत होता, पण त्याच्या उपस्थितीत एक विचित्र सुरक्षितता होती, जणू काही त्याने वचन दिले होते की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलू शकता, मी फक्त ऐकण्यासाठी येथे आहे. कधीकधी मी त्याच्याकडे पाहताना स्वतःला पकडत असे, माझ्या हृदयात एक अज्ञात वेदना निर्माण होत असे. हृदय पुन्हा पुन्हा आशेने भरून जात असे. मी ती टीप पुन्हा वाचली. तुझे मौन मला त्रास देते. पहिल्यांदाच माझ्या हृदयाने माझ्या बाजूने आवाज उठवला होता, जणू कोणीतरी आतून म्हणत आहे, फक्त शांतताच नाही, तुम्ही ते अनुभवू शकता, तुम्ही ऐकण्यासारखे आहात, जरी तुम्ही काहीही बोलले नाही तरी. काकूंना अजूनही काहीही कळले नाही. तिचे लक्ष फक्त तिच्या जगावर आणि तिच्या मुलांवर होते. माझे आयुष्य, माझ्या भावना त्यांच्यासाठी काहीच अर्थ नव्हत्या, पण आता मला कळले की कुठेतरी कोणीतरी माझ्या शांततेची पाने उलटायला सुरुवात केली होती. मी माझ्या डायरीत लिहायला सुरुवात केली, कोणीतरी पहिल्यांदाच माझ्या शांततेला आवाज दिला आहे, तो काहीच बोलत नाही पण सगळं काही सांगतो. मी सध्या गप्प आहे, पण माझ्या हृदयाचे ठोके बोलू लागले आहेत. ते गुपित मनात ठेवून, मी झोपताना तो लिफाफा माझ्या उशीखाली ठेवला. जणू काही ते एक ताईत आहे, एखाद्या गुपिताची किल्ली आहे, ऐकलेली प्रार्थना आहे. पुढे काय होईल हे मला माहीत नव्हते, पण मला निश्चितच इतके माहीत होते. ही शांतता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता त्या आशेचे बीज रोवले गेले आहे. हृदयाची जमीन पहिल्यांदाच सिंचनासाठी तयार होत आहे. तो लिफाफा, त्या सगळ्याची आठवण, काही काळासाठी माझे हृदय धडधडत राहिले. मी तो लिफाफा माझ्या वहीत लपवला, जो मी माझ्या हृदयातील सर्वात सुरक्षित ठिकाणी ठेवला. तो लिफाफा माझी आठवण होती, माझ्या भावनांचा थोडासा पुरावा होता. जेव्हा मी ते पुन्हा पुन्हा वाचत असे, त्या लिफाफ्याचे चुंबन घेत असे आणि हसत असे, नंतर ते पटकन बंद करून पुस्तकात लपवत असे, जणू काही मी काहीतरी चोरत असे, जणू काही मला माझा श्वासही लपवावा लागत आहे. त्या दिवशी काकू काहीतरी शोधत होत्या, त्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात, ड्रॉवरमध्ये शोधत होत्या. माझ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याने त्याचे लक्ष वेधून घेतले. मला काहीतरी बोलायचे होते पण हिंमत होत नव्हती. पुस्तके सतत उलगडत राहिली, मग ते पान उघडले. तोच कागद ज्यामध्ये लिफाफा लपवला होता, एक छोटासा कागद ज्यावर साध्या शब्दात लिहिले होते, तुझी शांतता मला अस्वस्थ करते. काकूंच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि त्यांच्या डोळ्यात तोच जुना द्वेष दिसत होता. तिने लिफाफा काढला, कार्ड पाहिले आणि एका झटक्यात वही माझ्यासमोर फेकली. तेव्हा मी शांतपणे माझे डोळे खाली केले. तुझ्या आईवडिलांनी तुला हा दिवस पाहण्यासाठी जन्म दिला होता का? तिला घरी बसून बदनामी करायला मजा येत आहे. मी काहीच बोलले नाही. माझे ओठ थरथर कापू लागले, पण माझ्या जिभेतून एकही शब्द बाहेर पडला नाही. तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी, आई नसलेली मुलगी कॉलेजमध्ये गेल्यानंतर हे सगळं करत आहे. ते अन्न आणि कपडे, डोके लपवण्यासाठी जागा आणि अभ्यासाचे स्वातंत्र्य देत आहेत, तर याचा अर्थ असा होतो का की तू उघडपणे लफडी करत आहेस? या सगळ्याचा उपकार तुला मान्य नाही का? मग तिने हातवर केला आणि माझ्या गालावर 2-3 वेळा मारले. जेव्हा मला दुखापत झाली तेव्हा मी मागे हटले, पण ती थांबली नाही. ती सतत थप्पडांचा वर्षाव करत राहिली. ते माझ्या शरीराला नाही तर माझ्या हृदयाला भिडत होते. ती तिच्या वडिलांचे नाव कलंकित करेल, तिला वाढवून आम्ही हेच शिकवले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण अश्रूही तिचा राग कमी करू शकले नाही. तिने माझे केस धरले आणि मला जमिनीवर ढकलले. मी स्वतःचा तोल सांभाळू शकले नाही आणि गुडघ्यावर पडले. हात थरथरत होते. माझे हृदय जणू पूर्णपणे बंद झाल्यासारखे वाटत होते. तो आवरण जो एकेकाळी चमकत होता, आता जणू काही आगीत जळत असल्यासारखे वाटत होते. थप्पडाच्या खुणा 2 दिवसांत नाहीशा झाल्या, पण हृदयावरील जखमा तिथेच राहिल्या आणि आतून गुदमरल्यासारख्या भावनेत बदलल्या. जणू प्रत्येक श्वास लज्जेने भरलेला होता, जणू प्रत्येक हृदयाचे ठोके गुन्हा बनले होते. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर काहीही संभाषण झाले नाही. काकूंनी मुलांना जेवण दिले आणि मला आज उपाशी राहण्यास सांगितले. निर्लज्ज मुली, हे देखील आवश्यक आहे. मला भूक लागली नव्हती, जणू काही माझ्या हृदयाला काहीही जाणवत नव्हते. खोलीत आल्यानंतर मी दार बंद केले, बेडवर बसले, रडले नाही किंवा काहीही विचार केला नाही, फक्त लिफाफा माझ्या समोर पडला होता. मी ते हातात घेतले, डोळ्यासमोर आणले आणि पहिल्यांदाच माझ्या मनात स्वतःबद्दल, नशिबाबद्दल द्वेष वाटला. एका भावनेने मला काही काळ शांत ठेवले. मी ते वाचण्याचा प्रयत्न केला, पण माझे हात थांबले. मी कमकुवत नाही. जर कोणाचे लक्ष माझ्याकडे चुकीचे असेल तर कदाचित हे जग बरोबर नसेल,
परंतु मला हे देखील माहीत आहे की मी जे काही पाहिले ते खोटे नव्हते. मी लिफाफा परत पुस्तकात ठेवला आणि मनात म्हणाले, आता माझे मौन फक्त एक सक्ती राहणार नाही, ती माझी ताकद बनेल. मला माहीत नव्हते की पुढे काय होणार आहे, पण एक गोष्ट निश्चित होती, आज आलेल्या वादळाने माझ्या आत काहीतरी जागृत करण्याचा, ते तोडण्याचा प्रयत्न केला होता आणि कदाचित तेच होते ज्याची बाजू नंतर तुटणार होती. मारहाणीनंतर शरीरच थकले नाही तर आत्माही चोरीला गेला. माझी दृष्टी अंधारात येऊ लागली होती आणि माझ्या मनात तेच शब्द घुमत होते, निर्लज्ज मुली, तू तुझ्या वडिलांचे नाव खराब केले आहेस. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला जात होते तेव्हा मी पुस्तकांना हातही लावला नाही. माझ्या मनात धाडस उरले नव्हते, असं वाटत होतं की मला आता काहीही शिकण्याचा किंवा काहीही साध्य करण्याचा अधिकार उरला नाही, जणू कोणीतरी माझ्या स्वप्नांना कुलूप लावलं आहे. आणि काकूंनी चावी फेकून दिली आणि माझ्या चेहऱ्यावरील सुजलेल्या डोळ्यांकडे एक नजर टाकली. मग ती म्हणाली की घरी राहणे चांगले आहे, निदान कोणतेही नवीन नाटक निर्माण होणार नाही आणि मी काहीही बोलले नाही. आता जग माझ्यासाठी खरोखरच लहान झाले होते, फक्त एक खोली, माझी शांतता, तीच भिंत जी माझ्या तुटलेल्या इच्छांची दररोज साक्षीदार होती. आता, दररोज सकाळी मी माझ्या काकीच्या मुलीला सोबत घेऊन जायचे, तयार व्हायचे, हसायचे आणि खेळायचे. मी शांतपणे घरकामात स्वतःला बुडवून घ्यायचे, पण दुसऱ्या दिवशी असे वाटले की काळ उलटला आहे आणि माझ्यासाठी काहीतरी वेगळे विचार केला आहे. दुपारनंतर काकू काही नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. मी स्वयंपाकघरात होते तेव्हा मला दारातून कोणीतरी येताना ऐकू आले. माझे हृदय धडधडू लागले. मी हळूच दार उघडले. माझ्या समोर तोच मुलगा होता, तोच मुलगा ज्याच्या नजरेने माझ्या हृदयात खळबळ उडाली होती. माझ्या हातातला लिफाफा माझ्या एकाकीपणाची साक्ष देत होता, पण तो एकटा नव्हता. माझे वडील त्यांच्यासोबत उभे होते. माझे वडील, मला असे वाटले की जणू जमीन हादरायला लागली आहे. बाबांनी माझ्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता ज्याचे उत्तर कदाचित त्यांनी स्वतः आधीच दिले असेल. बेटा, तू लग्नासाठी तुझा हात मागायला आला आहे. त्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि मी तुला न विचारता निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या डोळ्यातून गरम अश्रू आले आणि माझा स्कार्फ ओला झाला. आनंद, आश्चर्य, कदाचित वर्षानुवर्षे दडपलेले दुःख. जेव्हा कोणी मला पहिल्यांदा विचारले की तुला काय हवे आहे, तेव्हा ज्या मुलाला माझ्या सौंदर्याने किंवा माझ्या शब्दांनी कधीही प्रेम झाले नाही, त्याने माझ्या शांततेचे रहस्य ओळखले आणि नंतर ते स्वीकारले. आज तो माझ्यासाठी उभा राहिला आणि माझ्या वडिलांकडून माझा हात मागितला. ज्या वडिलांना मी नेहमीच माझ्यापासून दूर समजत असे, ते आज माझ्या डोक्यावर हात ठेवून उभे होते. त्यावेळी काकी वादळासारखी परत आली. जणू काही तिने ही बातमी आधीच ऐकली असेल. दारात सर्वांना पाहून तिला राग आला. या नात्याचे काय होत आहे, तेही या दुर्दैवी व्यक्तीसाठी कुटुंबात दुसरे कोणीही उरलेले नाही. ती विष ओकत असल्यासारखी बोलू लागली. ती ओरडली, संपूर्ण परिसरात माहिती दिली, नातेवाईकांना बोलावले, मोठी गर्दी जमवली, पण आज बाबा गप्प होते. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकले आणि कडक शब्दात सांगितले, माझी मुलगी आता गप्प राहणार नाही. मी तिचा निर्णय जाहीर करेन. आणि माझ्या वडिलांचे हे शब्द माझ्यासाठी जीवनाची घोषणा होते. पहिल्यांदाच मला कुणाची तरी मुलगी असल्यासारखे वाटले. फक्त जबाबदारी नाही, फक्त ओझे नाही, तर कोणाचा तरी आदर, कोणाचा तरी सन्मान. काकूंनी विचारले की त्याला या मुक्या मुलीमध्ये काय दिसले. मुलगा पुढे गेला आणि पहिल्यांदाच म्हणाला की ती मुकी नाहीये, ती शांत आहे आणि त्या शांततेत वेदना आहे, सत्य आहे. मी तेच शोधत होतो. खोलीत पूर्ण शांतता होती. बाबांनी माझ्याकडे पाहिले. मुली, तुला काय हवे आहे? मी डोळ्यात पाणी आणून मान हलवली. पहिल्यांदाच, हो, मी मान हलवली. त्या क्षणी मला असे वाटले की जणू माझ्या आतला तुरुंग तुटला आहे, जणू मी एका नवीन जीवनाच्या उंबरठ्यावर उभी आहे, जिथे माझा आवाज ऐकला जाईल आणि माझ्या निर्णयांना महत्त्व दिले जाईल. ओरड मागे राहिली, लोकांच्या गप्पा मागे राहिल्या. पुढे फक्त एक प्रकाश होता ज्यामध्ये तो मुलगाच माझ्यासोबत आला नाही, तर माझ्या वडिलांनीही माझा हात धरला आणि म्हणाले की आता हा प्रवास तुमचा आहे. आणि मी गप्प. लग्न एका मंदिरात झाले. काही आशीर्वाद आणि कन्यादानानंतर मला घरातून निरोप देण्यात आला. मी वधू झाले, पण तो क्षण माझ्यासाठी स्वप्नासारखा नव्हता. जसे मुली लहानपणापासूनच स्वप्नात विचार करतात, मला असं काही वाटलं नव्हतं. माझे कपडे महाग नव्हते, दागिने नव्हते, मेकअप नव्हता, पण मी साधी दिसत होते. जेव्हा मी आरशासमोर बसले होते तेव्हा मला माझ्या डोळ्यात एक शांतता दिसली.
वर्षानुवर्षे माझ्यासोबत असलेली तीच शांतता. आज वधू झाल्यानंतर माझे हृदय अजूनही त्या लग्नात घातलेल्या जुन्या दुपट्ट्यात गुंडाळलेले होते. इथे मला पहिल्यांदाच उमेशची नजर जाणवली. निघताना काकूंचा चेहरा फिका पडला होता. ती शांत होती पण तिचे डोळे बोलत होते, जणू काही म्हणत होते, बघ, तीच मुलगी जिची कुत्राही पर्वा करत नाही ती एका श्रीमंत माणसाची वधू बनली आहे. मला आश्चर्य वाटते की त्या मुलाचे काय झाले? या मुलीच्या प्रेमात कोण पडले? माझी मुलगीही लग्नात खूप सुंदर दिसत होती. माझी मुलगी त्याला आवडत नव्हती का? म्हणून तो इतका का रागावला होता हे मला माहीत नाही. सर्व नातेवाईकही आले, पण सर्वांनाच माझा भूतकाळ माहीत नाही किंवा ते मला आनंद देत नाहीत. त्याचे डोळे अजूनही तसेच होते. काही जण चिडवत, तोलत, अंदाज घेत, हळूवारपणे म्हणाले, पहा, वधूने कोणताही मेकअप केलेला नाही. काहींनी म्हटले की हे प्रेमाचे लग्न आहे, म्हणूनच ती इतकी शांत आहे. हे लग्न माझ्यासाठी क्रांती आहे असे कोणालाही वाटले नव्हते. तो क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदाच स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला, पण तरीही ते शब्द माझ्या हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शांत होते. त्या रात्री जेव्हा काकूंचे शब्द माझे मन दुखावायचे, ज्या दिवशी मला सण उत्सवात कपडे मिळत नव्हते, जेव्हा माझी स्वप्ने दडपली जात होती, ते सर्व आज एक एक करून माझ्या हृदयात जिवंत झाले आहेत. नवरा शांत होता पण खूप गोड होता. तो माझ्याशी जास्त बोलला नाही, पण निरोपानंतर मी त्याच्यासोबत गाडीत बसले तेव्हा तो हळूवारपणे म्हणाला, आता तुला कोणाला काहीही सिद्ध करायचे नाही. तू कोण आहेस हेच पुरेसे आहे. हे शब्द कदाचित सर्वात मोठे सांत्वन होते, पण मला माहीत होते की हृदयाला सांत्वनापेक्षा जास्त वेळ हवा होता. लग्नानंतर आम्ही एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेलो. ती जागा फार मोठी नव्हती पण उमेशच्या प्रेमाने भरलेली होती. कदाचित इथे जखमा नव्हत्या म्हणून फक्त घरे होती. उमेशने स्वतः सगळं सजवलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी, खोलीतील पडदे, वॉर्डरोब, माझ्या कपड्यांसाठी वेगळी जागा आणि बेडच्या साईड टेबलवर एक छोटी फ्रेम ज्यावर पांढऱ्या कागदावर एक पत्र लिहिलेले आहे. हे आयुष्य आता तुमच्या इच्छेनुसार चालेल. मी त्या फ्रेमकडे खूप काळजीपूर्वक पाहिले. माझ्या हृदयात एक प्रकारची थंडावा जाणवू लागला. जणू काही वर्षानुवर्षे असलेला सर्व अभिमान, दुःख आणि वेदना वितळू लागल्या आहेत. पण हृदयात अडकलेले ते क्षण अजूनही श्वासासोबत येतात. रात्री जेव्हा मी बेडवर एकटीच झोपले होते, तेव्हा उमेश दुसऱ्या खोलीत होता जेणेकरून मला आराम वाटेल. प्रकाश मंद होत होता पण आठवणी तीक्ष्ण होत्या. मला तो दिवस आठवला जेव्हा काकूंनी माझ्या तोंडावर एक चिठ्ठी टाकली. त्या क्षणी मी घाबरले आणि ती नोट फाडण्याचा विचार केला. त्या सकाळी जेव्हा मी कॉलेजला गेले नव्हते, त्या संध्याकाळी जेव्हा बाबा माझी संमती मागण्यासाठी दारात उभे होते, तेव्हा या सर्व आठवणी माझ्या हृदयातून एक एक करून गेल्या. जणू काही जुनी वेदना पुन्हा जिवंत होत आहेत. मी डोळे बंद केले आणि माझ्या हृदयाला विचारले, तू ठीक आहेस ना? हृदयाने हळूच उत्तर दिले, आता नाही. पण आता मार्ग मोकळा झाला आहे. लग्न कितीही साधे असले तरी माझ्यासाठी हा क्षण एका नवीन कथेची सुरुवात होता. कालचे सर्व दुःख अजूनही माझ्या आत होते, पण त्यासोबतच आणखी एक भावनाही आली होती. आशा ही अशी गोष्ट आहे जी नवीन जोडप्याला चांगल्या आशेकडे घेऊन जाऊ शकते. मी झोपी गेले. माझ्या हृदयात इतक्या प्रकाशात जिंकण्याचे भाग्य मला यापूर्वी कधीही मिळाले नव्हते. लग्नानंतर आयुष्य एका नवीन दिशेने वळले आहे असे वाटले, अशी दिशा जी मी कधीही कल्पनाही केली नव्हती. माझ्या आत अजूनही एक विचित्र शांतता होती, पण आता त्यासोबत एक सौम्य हालचालही होती. जणू काही आतल्या नदीला पुन्हा वाहू इच्छित आहे, जणू काही झोपलेल्या भावनेने डोळे उघडले आहेत. सुरुवातीचे दिवस विचित्र होते. मी प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून पाहत असे. मला प्रत्येक हास्यात काहीतरी लपलेले आढळायचे. मला प्रत्येक शांतता येणाऱ्या वादळाची भीती वाटत होती. पण माझे पती माझ्या आयुष्यासाठी देवदूत ठरले. त्यांच्या उपस्थितीत असे सांत्वन होते जे शब्द वाचताना मिळाले. एके दिवशी सकाळी नाश्ता करत असताना त्याने माझ्यासमोर एक फाईल ठेवली. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हे काय आहे? मी हळू आवाजात विचारले, तुझ्या कॉलेज प्रवेश मंचावर तू जे काही सोडले आहे ते सर्व तू शिकावे अशी माझी इच्छा आहे. जणू काही माझे डोळे अंधारातून प्रकाशात आले होते, पण मला काहीतरी बोलायचे होते. पण मी माझे शब्द पूर्ण करण्यापूर्वीच तो हळूवारपणे म्हणाला, तुझं शिक्षण अपूर्ण राहणार नाही. तू फक्त माझी पत्नी नाही तर तू स्वतःसाठीही जगू शकतेस. कदाचित हेच ते सर्व होते जे मला वर्षानुवर्षे ऐकायचे होते. तो परवानगी देत होता. तो मला माझे हरवलेले जग परत देत होता.
दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला पोहोचले तेव्हा तो वाटेत माझ्यासोबत होता. आम्ही जास्त बोललो नाही, पण प्रत्येक क्षणी मला माझ्या हृदयात एक नवीन भावना जाणवत होती. तो माझ्यासोबत चालत नाहीये, तर माझ्यामागे चालत आहे. माझ्या पावलांची ताकद बनत होती. ते तसेच होते, त्याच भिंती, त्याच वर्गखोल्या, तेच शिक्षक, पण आता मी ती मुलगी राहिलेली नाही जी वर्षांपूर्वी कोपऱ्यात बसून स्वतःशी बोलत असे. आता माझा संकोच कमी झाला होता आणि माझे धाडस वाढले होते. आणि जेव्हा मी नोंदणी फॉर्म सबमिट करून बाहेर आले तेव्हा तो तिथे उभा होता, जणू तो या क्षणाची वाट पाहत होता. तुला ते कसे वाटले? त्याने विचारले. मी पहिल्यांदाच ओठ उघडले आणि विचित्र पण चांगले म्हटले. तो परत येताना एका चहाच्या हॉटेलवर थांबला. गरम चहाचा पहिला घोट मला जाणवला. काहीतरी तुटतंय. कदाचित वर्षानुवर्षे माझ्या आत उभी असलेली, मला जगापासून दूर ठेवणारी भिंत आता हळूहळू कोसळू लागली होती. त्याने कधीही माझ्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला नाही. तो अनेकदा म्हणायचा, मी तुझ्या मार्गावर चालतो, पण याचा अर्थ असा नाही की तुला मी सांगतो तसे वागावे लागेल. तुझा मार्ग हा तुझा स्वतःचा मार्ग आहे. कॉलेजचे दिवस पुन्हा सुरू झाले. आता अभ्यासात सगळं नवीन वाटत होतं, पण हळूहळू मी स्वतःला त्या वातावरणात परत सापडले. आता मी कोणत्याही कोपऱ्यात लपून राहिले नाही. आता मी वर्गात प्रश्न विचारायचे आणि त्यांची उत्तरेही द्यायचे. एके दिवशी कॉलेजमध्ये एक सिनियर मुलगी माझ्याकडे आली. ती म्हणू लागली, तुझ्यात एक विचित्र प्रकारचा हट्टीपणा आहे. पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की तू गप्प राहशील. पण आता असं वाटतंय की तुझं मौन बोलतंय. मी हसले. पहिल्यांदाच मी मनापासून म्हटलं की ही मौनता आता माझी ताकद आहे. त्या दिवशी घरी येताना मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, तुम्हाला माहिती आहे, आज मला पुन्हा स्वतःला भेटल्यासारखे वाटले. त्याने उत्तर दिले, मला तुला त्या ठिकाणी घेऊन जायचे होते जिथून तू भटकली होतीस. 4 दिवस एक नवीन सुगंध घेऊन यायचे, कधीकधी लायब्ररीत बसून तासनतास अभ्यास करण्याची शांतता. आता मी स्वप्न पाहायला शिकले होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत कोणीतरी होते, जे केवळ माझ्यासोबत चालत नव्हते तर माझ्या गतीचीही काळजी घेत होते. एके दिवशी तो म्हणाला, तुला माहितीये, मी तुला पहिल्यांदा कधी पाहिले होते. तुझ्या डोळ्यात अनेक कथा लपल्या आहेत असे वाटले. जर कोणी ऐकले असते तर. मग मी म्हणाले, जेव्हा तू म्हणालास की तुझे मौन मला त्रास देते. मग मला पहिल्यांदाच जाणवले की माझे मौन देखील एखाद्याच्या हृदयातील आवाज बनू शकते. आम्ही दोघेही गप्प झालो, पण त्या शांततेत काहीतरी होते. ती सर्वास होती, पण तिच्यात खूप जास्त खोली होती. जेव्हा मी फक्त वधू नव्हते, फक्त कोणाची मुलगी किंवा सून नव्हते, तेव्हा आता मी स्वतःशी जोडलेली मुलगी होते. स्वतःचा मार्ग स्वतः निवडत असे. जी पूर्वी गप्प राहायची, पण आता त्या शांततेत एक नवीन धाडस जन्माला येत होते. सूर्यप्रकाश खोलीत येत होता. मी खिडकीजवळ बसले होते. हातात एक पुस्तक होते, पण माझे डोळे दुसरीकडेच होते. बाहेर आकाशात एक पक्षी पंख पसरून उडत होता. मला माझ्या आत्तीत जुनी शांतता जाणवू लागली, पण आता ती शांतता पूर्वीसारखी राहिली नाही. आता त्यात वजन कमी झाले होते, दुःख नव्हते, शांतता होती. मला वाटले की ती मुलगी जी प्रत्येक गोष्टीवर गप्प राहायची ती किती पुढे आली आहे. ज्यांचे अश्रू उशीत बुडून जातील. आज तिला तिचा प्रत्येक श्वास जाणवतोय. ती कोणाचीही परवानगी घेत नाही आणि स्वतःला कोणावरही ओझे मानत नाही. दार हळूहळू उघडले आणि आत उबदारपणा आला. माझ्या हातात चहाचे 2 कप होते. नेहमीप्रमाणे त्याने माझ्या सर्व आवडीनिवडींची काळजी घेतली, ज्यात माझ्यासाठी साखरेचा चहा वेगळा बनवणे देखील समाविष्ट होते. तुझ्या शांततेने मला बदलून टाकले. मी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहिले. तो हसत होता, पण त्याच्या डोळ्यात गांभीर्य दिसत होते. जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा असं वाटत होतं की तू बोलणार नाहीस, म्हणून मी काहीही स्पष्टीकरण दिलं नाही, पण तुझं मौन इतकं खोल होतं की ते मला खूप काही शिकवत होतं. मी गप्प राहिले. कदाचित हे सर्व या शांततेत घडले असेल. दुसऱ्या कोणासाठीही असह्य असलेल्या सर्व गोष्टी तू सहन केल्या. तिने टोमणे ऐकले. नातेवाईकांच्या हातून तिला दुखापत झाली आणि आईच्या अनुपस्थितीत ती वाढली आणि तरीही तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. तो माझ्या समोर बसला. तू तुझा हात माझ्या हातात दिलास, पण मग एके दिवशी तू बोलायला शिकलीस. तू स्वतःला ओळखले आणि स्वतःशी मैत्री केली. जणू कोणीतरी माझ्या हृदयात घंटा वाजवली. सगळीकडे शांतता होती, पण मी माझे डोळे ओले होण्यापासून रोखू शकले नाही. हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. मी त्याच्याकडे पाहिले.
तो हसला आणि म्हणाला, मी तुझा नवरा आहे, पण सर्वात आधी तू स्वतःचा मित्र बनवल पाहिजेस, स्वतःशी मैत्री केली पाहिजेस. मला खूप वेळ लागला, पण मी मान हलवली, जणू काही मी ते मनापासून स्वीकारले आहे. तू मला अशी दृष्टी दिलीस की ज्याद्वारे माणूस आतून एखाद्याला पाहू शकतो. पूर्वी मला वाटायचे की प्रेम शब्दांद्वारे व्यक्त होते, पण तुम्ही मला शिकवले की मौनात असलेली शक्ती साक्ष बनू शकते. आम्ही दोघेही बराच वेळ गप्प राहिलो. शांतता आता ओझे राहिली नव्हती. एका खोलीत 2 लोक होते, ती खोली स्वर्गापेक्षा कमी वाटत नव्हती. बाबा मला पुन्हा भेटायला आले. त्यांनी सांगितले की काकीची मुलगी लता लग्नाला आली आहे. त्या मुलाने उघडपणे हुंडा मागितला आहे आणि काकूंनी खूप हुंडा दिला आहे. 1 महिन्यानंतर ती तिच्या पालकांच्या घरी परत आली आहे. आणि तिचा नवरा तिला घटस्फोट देऊ इच्छितो आणि तिलाही तिच्या पतीसोबत राहायचे नाही. यासाठी कुणी कोणालाही कमी लेखू नये. त्याचे नशीब कधी चमकेल, देवही तिथे बसून सगळं पाहत आहे. त्याच्या काठीमध्ये आवाज नाही, पण ती नक्कीच उठते. काकू आणि तिची मुलगी त्यांच्याच समस्यांमध्ये अडकल्या आहेत. त्यांना त्यांच्या मागील आयुष्याबद्दल काहीही आठवत नाही, कारण ही देवाची निर्मिती आहे. यामध्ये देव अशी ऊर्जा देतो की तो मागे वळून पाहू शकत नाही. आता ती तिच्या समस्या सोडवेल, किंवा परत जाऊन तिने ज्या वाईट कर्मांसाठी केले आहे त्या सर्व गोष्टी दुरुस्त करेल. म्हणून तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणतेही नातेवाईक असोत, त्यांचे नाते काहीही असो, ते विचारपूर्वक हाताळा. एखाद्या व्यक्तीने कधीही त्याच्या रंगाबद्दल किंवा त्याच्या पालकांच्या मृत्यूबद्दल कुणाला टोमणे मारू नये. जीवन आणि मृत्यू देवाच्या हातात आहे. तो प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू ठरवतो, तो प्रत्येक व्यक्तीचे जीवनही ठरवतो. यामध्ये मानवांची कोणतीही भूमिका नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य विसरू नये.